सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज आलू पराठा बनवणार आहे आणि हे मुलांसाठी खूप हेल्दी आहे। तर आपण आता चला बनवूया। आपण आलू पराठ्याची तयारी करूया। हे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, चांगले उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साली काढून घेतलेली आहेत। ते आपण आता बारीक अशी किसणीने चांगले किसून घ्यायचे। असे किसून घ्यायचे म्हणजे कसं आपला आलू पराठा मस्त असा होतो, तो असा तुटत नाही। त्याच्यामुळे असं किसून घ्यायचं। हे बघा असं आपण आता हे बटाटे चांगले किसून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये मी हा छोटा कांदा घेतलेला आहे। आपण छोटाच कांदा घ्यायचा, जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता त्यातला, कारण जास्त कांदा घ्यायचा नाही। हा मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकते आणि थोडंसं अजवाईन घेतलेलं आहे आणि मी इथे आला लसूण आणि मिरचीचे चांगली अशी पेस्ट बनवून घेतली, ती 1 चम्मच आहे। आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकले। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा 1 चमचा रस टाकू शकता आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि चवीनुसार आपण मीठ टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचे। हे बघा तुम्ही बघू शकता, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचे। हे आपलं बटाट्याचं मिक्सर चांगलं करून घेतलेलं आपण आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे। हे असे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पराठा बनवायचे। हे असे गोळे करून पहिलेच ठेवून द्यायचे। हे बघा तुम्ही बघू शकता, हे आपले आता असे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊया। हे आता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या, त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगलं असं भिजवून घ्यायचं। हे कणिक चांगलं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन। आणि हे गव्हाचं पीठ जास्त पातळ पण नाही करायचं की जास्त घट पण नाही, असं थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित भिजवून घ्यायचं। पातळ झालं तर आपले आलू पराठे चांगले होऊ शकत नाही, ते असे फाटू शकतात। त्याच्यामुळे थोडं घटच भिजवायचं। आपला तर गव्हाचं कणिक चांगलं भिजून झालेलं आहे। बघा किती असं नरम आहे, मस्त असं झालेलं आहे। आपण आता पराठे बनवायला सुरुवात करूया। या असं पिठाचा एक गोळा घ्यायचा, चांगलं असं मळून घ्यायचं आणि थोडंसं सुकं पीठ लावायचं हाताला आपल्या आणि हे असं वाटी जशी असते तसं असं करून घ्यायचं। हे बघा तुम्ही बघू शकता, मधला भाग आहे तो असा जाड असा ठेवायचा आणि अशी वाटी करून घ्यायची आणि त्याच्यात ते आपण जे बटाट्याचे मिश्रण बनवून ठेवलेले आहे ते ह्याच्यामध्ये असं घ्यायचं आणि असं जसं आपण मोदकला करतो तसं असं करून घ्यायचं, असं दाबून। त्याच्याने काय होतं, आपलं जे बटाट्याचं मिश्रण आहे ते बाहेर येत नाही आणि हे सगळं असं बंद करून घ्यायचं आणि असं जरा हे करायचं। बघू शकता मस्त असं झालं आहे। असं सगळं आपण करून घ्यायचे आणि मग लाटून घ्यायचे।
आपल्याला जेवढे असे मोठे छोटे आलू पराठे पाहिजेत तसे करू शकता. मी थोडेसे मोठेच करते. हे बघा, हे असे परत करून घ्यायचं. असे सगळे आपण आता करून घ्यायचे. आपण आता हे सगळे मिश्रण भरून घेतलेले आपल्या या गव्हाच्या कणिकमध्ये. आता आपण हे चांगले लाटून घेऊया आलू पराठे. त्यासाठी मी आता इथे एक पोळपाट घेतलेला आहे आणि असं हे सुकं पीठ घ्यायचं आहे थोडासा आणि असं लावायचं आहे. थोडंसं लावायचं सुकं पीठ आणि चांगलं असं वळून घ्यायचं आहे. आणि मी थोडे मोठेच केलेले आहे आणि ते मिश्रण आपण थोडं जास्तच भरायचं. त्याच्यामुळे कशी मस्त अशी आलू पराठे आपले होतात आणि टेस्ट पण छान येते. बघा, तुम्ही बघू शकता. आपले जेवढे आपल्याला मोठे छोटे पाहिजेत तेवढे तसे आपण करू शकतो. आता आपला आलू पराठा चांगला वळून झालेला आहे. बघू शकता किती असं गोल असं झालेलं आहे. आता आपण ह्याला चांगला खरपूस असा शेकून घेऊया. चला मग आता शेकून घ्यायचं आहे आपल्याला. आपण आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. आता आपण तो पराठा जो वळला आहे तो त्याच्यावरती आता ठेवूया. चांगला मस्त असा खरपूस चांगला भाजून घेऊया. बघू शकता. थोडंसं असं तेल सोडून घेऊया. मस्त असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने असं मस्त असा खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा तुम्ही मुलांना रोज असं चपाती खाऊन कंटाळतात मुलं, तर तुम्ही त्यांना असं तुम्ही आलू पराठा बनवून टिफिनमध्ये नाश्त्याला असं द्या. त्यांना खूप आवडतं छोट्या मुलांना. आता आपलं एक साईडनी झालेलं आहे, तर आपण आता पलटी मारून घेऊया. बघू शकता किती असं मस्त कलर आलेला आहे. आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया. मस्त असं लुसलुशीत आपला आलू पराठा होणार आहे आणि झटपट होतो. बघू शकता आपला आलू पराठा मस्त असा झालेला आहे. दोन्ही साईडनी चांगला खरपूस असा भाजलेला आहे बघा. आणि हे आतमधलं मिश्रण आहे ना, ते थोडं असं बाहेर असं दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे कसे आपल्याला आपल्या आलू पराठ्याला मस्त अशी टेस्ट लागते. आणि थोडं जास्तच मिश्रण भरायचं. हे बघा, आता हे आपलं झालेलं आहे. तर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे जे करायचे ते आपण करून घेऊया. हे बघा, मस्त असं झालेलं आहे. आता आपण दुसरा एक आलू पराठा चांगला असा हे करून घेऊया, खरपूस असा भाजून घेऊया. बघा, झटपट होते आपली ही रेसिपी. दोन्ही साईडनी व्यवस्थित चांगले खरपूस असा शेकून घेऊया. बघू शकता आपला हा दुसरा पण आलू पराठा चांगला मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि त्याच डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा किती असं छान झालेली आहे. बघू शकता आपले आलू पराठे किती छान असे झालेले आहेत, मस्त असे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.